हा जो कार्यक्रम आहे केली साधना त्या साधनेचं अंतिम फल आहे. त्या फलासाठी त्याच्या निमित्ताने केलेली ही साधना आहे. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आज मुहूर्त मिळालं. अक्षय तृतीया म्हणजे मुहूर्त आहे. भारतीय संस्कृतीचे 3.5 मुहूर्त आहेत. काही ठिकाणी 3.5ला फारच किंमत काही कळतच नाही. पेशवे कालामध्ये 3.5 शहाणे प्रसिद्ध आहे. पेशवे कालात 3.5 शहाणे होते. आता कोण होता कोण होता उठाला विठाला विरोधाचा भाग सोडून द्या. अर्धा शहाणा सुद्धा खूप मोठा शहाणा होता. अर्धा शहाणा म्हणजे कोण होता माहिती तुम्हाला? नाना फडणवीस. नाना फडणवीस अर्धे शहाणे होते. अर्धे शहाणे कसे? त्यांची बुद्धिमत्ता पाहून ते होते हिऱ्याची परीक्षा. थोडक्यात सांगायचं म्हणजे हिऱ्याची परीक्षक होते. हिऱ्याची परीक्षा करण्याकरता लोक यायचे अगोदर त्यांच्याकडे. एक सज्जन त्याला फसवण्याकरता म्हणाला खरे परीक्षक आहेत म्हणून त्यांनी हिरा तयार केलेला होता. आमच्या इथे हिऱ्याची परीक्षा आहे तो कुमारांनी केलेली आहे. केली का नाही? हिरा ठेविता हरणी वाचे मारिता दोघणी तोचे मान मोल पावे करा करणीचा होय तुरा. हा जो हिरा आहे त्या हिऱ्याची परीक्षा ही घनी मारिता जो वाचे मरे नाही. घनी मारिता जो वाचे म्हणजे फुटणार नाही तोच मोल पावे करा आणि करणीचा असेल तोच राहून जातो. ही त्याची परीक्षा तर कुमारांनी लिहिलेली आहे. मग त्याच्याकरता ती परीक्षा पाहण्याकरता म्हणाला होता. तुम्हाला सांगू लागलो तुम्हाला नेमकी त्यांची देवपूजेची वेळ होती. परीक्षा करण्याकरता तो माणूस नेमकी म्हणजे नाना फडणवीस ब्राह्मण होते. मग त्यांची सकाळी संध्याची वेळ होती. नेमकं स्नान करून असणार बसले होते की तेवढ्या त्याला महाराज कोणी म्हटले बघा बरं हे का असा माणूस आहे काय. म्हणजे त्यांनी एक वस्तू आणलेली. काय आणली म्हटले? त्याला माहित होतं मला हिऱ्याची परीक्षा करता येते दुसरं काय आणणार. काय आणणार नाही काय आणणार म्हटलं की कुठं दाखवायला असं दाखवलं. मग हे पहा माझी पूजा चालली मला बोलायला वेळ नाही. या पात्रामध्ये तुझी वस्तू टाक म्हटली. म्हणजे मला हिरा काय हे परीक्षा करण्याकरता आपल्याकडे पहिलीचे परीक्षक आहेत ना आपण काय. मग त्याने त्या पात्रात टाकला. कोणत्या पात्रामध्ये? संध्या पात्रामध्ये छोटंसं स्तनपाने भरलेलं आहे जिथे पळण्या केशवायनं माधवायनं म्हटलं जातं. त्या पात्रामध्ये टाकला आणि टाकल्यानंतर सांगितलं की या माणसाला धरून ठेवा. दुसरं बाकीचं सांगितलं त्याला कळलं धरून ठेवा म्हणजे काय. त्याने तो पात्रात हिरा टाकल्याबरोबर ती वस्तू टाकल्याबरोबर पळ काढला त्या माणसाला. कारण सापडला असता तर सजा झाली असती विश्वसत्राच्या द्वारा. मग त्याने ते पाहिलं आहे काय म्हटले. मग म्हणजे थोडं थांबा माझी पूजा झाल्यानंतर पाहतो म्हटली. तोपर्यंत हिरा अर्धाही राहिला नाही. खडी साखरेचा बनवला होता तो बुडून गेला. एवढंसं राहिलं शेवटी. मग पण हे पाणी माझ्यासमोर टाका म्हटले ह्याच्यातला हिरा खाली पडेल नाही. पाण्यात एवढंचा तुकडा खाली पडला. काय म्हटलं म्हणजे काय कळायचं तो माणूस कोण त्याला पकडा म्हटले. त्याला एवढं कळायला योग्य तुम्हाला पळून गेला तो माणूस. मला म्हणायचं काय हिऱ्याची परीक्षा करणारा त्याने एवढंच पाहिलं त्यांच्यासमोर टाकल्याबरोबर एक माशी त्याच्यावर बसली. पहिल्यानं हिऱ्यासमोर टाकल्यावर त्याच्यावर माशी भरली. मग विचार केला माशी बसण्याच्या अर्थी ही काहीतरी गोड वस्तू असते पाहिजे म्हणून त्यांनी सांगितले की आपण पत्रात टाका म्हणे. त्याच्यात टाकला तर तो वरगून गेला. पण शेवटी असा तो 3.5 शहाण्यापैकी एक शहाणा त्यांनी माणूस निवडून काढला का नाही पकडला त्याला. असं काय केलं म्हटले म्हणजे तुमची परीक्षा पाहिली म्हटले. माझी नाही माझी परीक्षा. आणि माझी परीक्षा तू काय पाहतोस कुठले हिऱ्याचीच बघा अगोदर उठाला आजचा दिवसही मुहूर्तात आला. मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3 मुहूर्त अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया. काही बली प्रतिपदा अर्धा मुहूर्त मानतात आणि बाकी 3 मुहूर्त मानतात.
ते काही असो, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण मुहूर्ताचा टाईम आपल्याला या ठिकाणी सेवेकरता निर्माण झालेला हा पाहायला आनंदाची गोष्ट आहे. कारण आज या दिवशी ही साधना घडणं चांगलं आहे. आणि आज दिवशी फार तर गोडधर खाल्लं असतं, आपण खाल्लं असतं, बापाला खाऊ घातलं असतं. कारण आजच्या दिवशी तो दिवस आहे ना, ज्या दिवशी आपण म्हणजे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने वडिलांना जीव घालतो आपण. आजच्या दिवशी विठाला 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 आणि पितृश्राद्ध केलं जातं ना त्या दिवशी. त्या पितृश्राद्धाच्या निमित्तानं प्रत्येक आपापल्या वडिलांना पितृश्राद्धाच्या जेवण करवतो. आपण थाटामाटात जेवण करतो. आजचा दिवस आहे तो अक्षय तृतीया आहे. बाकीच्या तृतीया अक्षय होणार आहेत, पण ही तृतीया संपणारी नाही. ही तृतीया अक्षय तृतीया आहे. असा अक्षय तृतीया दिवशी हा आणि कार्यक्रम आपण नियोजित केला. आता याच्यामध्ये बाकीच्या मुहूर्ताची कथा काळजी करत नाही. 3:30 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया एक आपल्या समोर आलेला आहे. कारण दिवसाची मोठी गंमतच आहे. कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. होय, कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही, आल्यावरच कळतो. विठाला विठाला तुम्हाला माहिती आहे, दिवसाची परीक्षा करण्याकरता 6 महिन्यापर्यंत आणि शिक्षा भोगावी लागली. किती? 6 महिनेपर्यंत. माहिती आहे तुम्हाला? 6 महिनेपर्यंत भीष्माचार्याला सरपंचने पडले. त्यावेळेस आपलं हे सरपंच तुम्ही कुठपर्यंत रमजे 6 महिने म्हणजे 6 महिने. हो, तर 6 महिने केव्हा होतील त्याच्याकरता? काल संपल्यानंतर म्हणजे आता आयन कोणता चालू आहे? लक्षात उत्तरायण. उत्तरायणा प्रारंभ झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपली शिक्षा घेणार आहोत. मग त्यावेळेस सांगायचं म्हणजे असं हे मुहूर्ताची वाट पाहावी लागते. आणि वाट पाहून मुहूर्त मिळतो, आपोआप मुहूर्त मिळत नाही. हो, तर याचा करता म्हणून आपल्या इथे आपण हे योजना करणार. आणि किती म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही म्हणतो फार चांगलं झालं. आम्हाला आनंद हा झाला की आजचा दिवस चरितार्थ झाला. दिवस चांगला झाला. कारण का चांगला दिवस चांगला होईलच सांगता येत नाही. आपण दिवस चांगला करण्याच्या पाठीमागे लागतो. आणि दिवस जर आपल्याला अनुकूल मिळणारा नसेल तर चांगला करून सुद्धा चांगला होऊ शकत नाही. बरेचसे लोक चांगलं काम करण्याकरता हातात सगळे तयार होऊन बसलेले असतात. पण त्याच्याला कोरिया सदा मंगल म्हणता म्हणता काहीतरी बिघडत. केव्हा? कोरिया सदा मंगलम सावधान म्हणता म्हणता. कारण मुहूर्त सांगताच येत ना काय करत होतोय. एका माणसाचा मुहूर्त होता, तुम्हाला सांगतो. विठाला विठाला मला माणूस होता, त्याचं लग्नच होत नव्हतं. कारण त्याला मंगल होता. मंगळ असल्यामुळे त्याचं मंगळ होऊ देत नव्हता. तो ज्योतिषाने सांगितले की तुम्ही असं करा, हे मुहूर्त सोडून द्या म्हटले. नंतर लग्न करायचं याच मुहूर्तावर करायचं म्हटलं. अरे पण तुम्हाला अनुकूल नाही ना, काय व्हायला अनुकूल म्हटले. तर त्यांनी सांगितले तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुमचा आजच्या दिवशी मृत्यू आहे. काय करता मुहूर्त? आजचा मुहूर्त तुम्ही काय करा, तुमचा मृत्यू आहे. लगेच काय मृत्यू म्हटले. पण त्याला सांगितले पहा तुम्ही तयारी करा अगोदर, तुम्हाला पटण्याकरता सांगतो. मग काय तयारी करायची? एक मोठं असं भांड, जसं आपण दुर्डी म्हणतो लोखंडाचं टोपलं, एक मोठं टोपलं, त्याच्यामध्ये धगधगीत अग्नी, ते टोपलं एकाच्या डोक्यावर द्यायचं. आणि लग्न मंडपामध्ये आता बहुला पहिलं करायला जातो, बहुल्या नवरदेव जाणार त्यावेळी तिथं मग त्या मंडपाच्या वरच्या दरवाजालाच एकदम एक मोठा साप बसलेला होता. तो साप त्याच्या डोक्याला उडी मारणार आणि त्यावेळेस त्याला चावणार, तो करत होणार असं ठरलेलं होतं. मग तो म्हणा काय होईल काय मग होऊन. मग तसं सांगितलं. मध्ये कसं कळायचं नेमकं? एका माणसाच्या डोक्यावर ते टोपलं दिलं आणि मागवून नवरदेव चाललेला. नवरदेव जाता नवरदेव मंडपाच्या आत पाऊल टाकायच्या अगोदर तो टोपलवाला पुढे गेलं, केलं की भडकून सापाचे विटाळमध्ये पडलं. कशामध्ये? त्या टोपल्यामध्ये. काय पडलं म्हणजे साप म्हटलं. असं काय साप आहे, मोठा साप आहे, मोठा साप आहे. तो जळून राख झाली त्याची. आणि मग त्याला वाटलं बरोबर ज्योतिषाने सांगितलं तर आजचा मुहूर्त तुम्ही सोडा
मुहूर्त आता धरा तर तुमचं बरं होणार नाही. विठाला विठाला मी का म्हणायला लागलो, आज आणायच आपल्याला मुहूर्त मिळाला आहे तितकंच कराय, पण तो मुहूर्त चरितार्थ करता आला या तो चांगला आहे. मुहूर्ताचा फायदा घेता आणि तो अनुकूल झाला. मुहूर्त जर आपण मुहूर्त घेता तो जर प्रतिकूल असेल तर काय उभे होणार नाही. त्याच्याकरता म्हणून मला आठवण उभेत आपण या दिवसाला आपण काय करत होतो, दिवसाला सामोरं जावं म्हटलं. मग काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे म्हणजे धन्य दिवस झाला, धन्य दिवस झाला, संत समुदाय भेटला. नाथ महाराज या भंगातून आज आपला दिवस धन्य झाला. पण दिवस धन्य करण्याकरता माणसं मोठ्याने साधना करतात, प्रयत्न करतात की आजचा दिवस चांगला जावा. धन्य म्हणजे काय, आजचा दिवस चांगला जावा म्हणजे याच्यामध्ये काही वाईट घडू नये म्हणजे धन्य नाही. मग तो पण धन्य दिवस करण्याकरता माणसं प्रयत्न करतात. प्रयत्नाने सुद्धा त्याला यश आलं तर ठीक आहे, आणि यश तेव्हा अनुकूल अदृष्ट असते ते यश येत यश येत नाही. त्याच्याकरता धन्य दिवस झाला. नाथ महाराज म्हणतात आमचा दिवस आज धन्य झाला. काय झालं महाराज, काय घडलं, काय म्हटलं, संत समुदाय भेटला. आज संत एक नाही, एक संत नाही, संतांची मांदियाळी भेटली, संत समुदाय भेटला. कारण का एक संत भेटणं, संतांचा समुदाय भेटणं एक ते हे वेगळं आहे. आणि तो मिळेल असं नाही. ते मटेश्वर भागवतकाराने भाग्योदयेन बहुजन्म समाधीतेन सत्संगमंते मुलिते सत्संगंच लभते हितायिदाय अज्ञान हेतुकृतमोहदान्नकार नाशो विधायित दोदे वेगा भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. जन्म जन्मांतराचा भाग्याचा उदय झाला म्हणजे संताची भेट होते आणि संत समुदाय भेटून आपल्याला त्याच्यामध्ये आपली चरित्र चालवते. म्हणून येथे श्रीमद भागवतकार सांगतात की संत समुदाय भेटणं म्हणजे सामान्य पुण्याचं नाही, जन्म जन्मांतराच्या पुण्याचं पुण्य जेव्हा संतांची भेट होते. विठाला विठाला काही काही गोष्टींची वाट पाहतो, कशाने काय होतं, कशाने काय होतं, केव्हा काय होतं. नाथ महाराज कल्पना करू लागले आपल्याला नरदय मिळालेलं आहे. नरदय निदान लागले हाती. हे निदान आहे म्हणजे निदान, निदान नाही निधान. निदान म्हणजे ठेवा. आपल्याला ठेवा मिळाला म्हटलं, मग ठेवा मिळाल्यानंतर योग्य त्याचा उपयोग केला तर त्याच्या ठेवायचा फायदा. मग ते नरदय मिळाला आपण त्याचा उपयोग म्हणजे असं वाटतं की केव्हा याची चरित्रता होईल, याचा केव्हा त्याला फायदा मिळेल. आपण मनुष्य आलो म्हणजे काय, येतो प्रत्येक येतो म्हणजे काय, विठाला जन्म जन्मांतरीच्या पुण्यानंतर नरदय मिळाला. नंतर मिळाल्यानंतर त्याचा योग्य उपयोग केला तर ठीक आहे,
नाहीतर पाहून या मनुष्य न साधे ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दबदान शिवने जो पायी नाथ महाराज म्हटलेले जो मनुष्य जन्माला आला आणि त्या मनुष्य जन्माची सार्थकता जर त्यांनी केली नाही तर तो काढावे म्हटलं नुसता शेपटीचा नाही बिना शेपटीचा लांडा गर्दबदाना शिवने जो पायी म्हणून हृदयाला निदान म्हटले मोठा ठेवा आहे. आपल्याला हृदय मिळाला म्हणजे सामान्य गोष्ट नाही त्याच्यामध्ये पुन्हा तो हृदय मिळाल्यानंतर अशा सत्समागामध्ये त्याचा उपयोग केला तसा तुम्ही उपयोग केला. अनंत जन्माचा शेवट जन्मांती जोडी लागलीच आहे. हा जन्मांतर जो तुला फायदा झाला म्हटले बहुता जन्मांती जोडी लागलीच आहे ती मनुष्य द्यायचा ठा असं आणि ठिकाण मिळालं असं शरीर मालिक मनुष्य शरीर मिळालं. या मनुष्य शरीरापेक्षा श्रेष्ठ शरीर कोणतंच नाही बरं का. इंद्रचंद्र परमाधिकाचे शरीर सुद्धा याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे आणि या शरीराच्या द्वारा जे प्राप्त केले जाते त्या शरीराच्या द्वारा प्राप्त केले जात नाही. परमात्मा प्राप्ती करता इंद्र हृदय जमत नाही. परमात्मा प्राप्ती करता चंद्र हृदय जमत नाही. परमात्मा प्राप्ती करता मनुष्यात व्हावं लागतं. हे तिथे ही कडे इतर कुणाच नाही. प्रमाण म्हणण्याची मोठी हातोटीत असते. जर प्रमाण म्हटल्यानंतर ध्रुपद लक्षात असेल तर प्रमाण म्हणावं नाही तर पजिटी बुद्धात घ्या. प्रमाण माहीत असले तर चाल बदलायचं. चाल बदल्यानंतर पुन्हा प्रमाण म्हणतात पुन्हा ध्रुपद आलं पाहिजे. ध्रुपद नाही तर काय आलं का द्यायचं काय नाही आणि काय राहायचं कुठे घेऊन ये त्याच्याकरता म्हणून प्रमाण म्हणणं सोपं म्हणण्यापेक्षा प्रमाण म्हणण्यापेक्षा त्याची अवधारणता जी ती लक्षात ठेवली पाहिजे. उठाला सांगायचं तात्पर्य मनुष्य जीवन मिळालं तर ते धन्य करतात. मनुष्य जीवनाची धन्यता प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे त्याचा जो चांगलपणा ही त्याची धन्यता आहे. मनुष्य जीवनाची चांगुलता टिकणं ही त्याची धन्यता आहे. बाकी काही ते धन्यता म्हणजे काही त्यांनी इथे येऊन इंद्र राहायला पाहिजे असं काही नाही म्हणत. फक्त एक की त्यांनी ज्याच्याकरता श्रेणी मिळालं त्याची आणि योग्य आणि वाटचाल करणं हे धन्यता आहे.
संत समुदाय भेटला. झालं काय मला म्हटले, काय सांगा म्हटले, कोडे फिटले जन्माचे, या जन्मामध्ये आम्हाला कोड होत. काय कोड, कोड नावाचा रोग सुद्धा आहे ते नाही, कोड असं आमचं कोड होतं की याच्यातून आपल्याला काय फायदा घेता येईल. एखादी वस्तू जवळ आहे, मग आता काय फायदा घेता येईल, वस्तू तर नव्हती काय ते म्हटले. मग त्याच्याकरता फार चांगलं झालं म्हटले, वस्तू हाताला आली आणि त्याचा फायदा काय तो करता आला, म्हणून कोडे फिटले जन्माचे. विठाला विठाला चांगलपणा सांगत असताना भले 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 म्हणत असताना चांगलपणा व्यक्त करावा लागतो. कशाचा त्याला व्यक्त करा, चांगलेपणा कसा सांगावा. तर चांगलेपणा सांगण्याकरता काही असे मुख्य असे नाव घेतो आपण. वा वा वा, काय आनंद झाला वाटते. जणू दिवाळी दसरा, शिमगा म्हणत नाही बरं का, शिमग्यात नाव घेत नाही. काय पण मजा आली, जणू दिवाळी दसरा. आता दिवाळी दसरा सुद्धा एका ठिकाणी नाही, तर त्या दोन ते किती अंतर आहे, 20 दिवसाचं अंतर आहे दोन्हीचं. पण आनंदाच्या भरात पण दोन्ही एकत्रित आले, आनंदाच्या भरामध्ये. म्हणून अभंगाचं तृतीय चरणात गोबरा मुद्दा म्हणू लागले. झालं काय म्हटले, काय फायदा झाला तुम्हाला सांगाय म्हटले. सांगतो म्हटले, काय झालं. आधी दिवाळी दादरा, आनंदाची अभिव्यक्ती करण्याकरता चांगल्या एका सुवाच्य शब्दाचा प्रयोग करतो. आज असं वाटतं म्हणजे दिवाळी दसरा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये चांगलं सांगण्याकरता दोनच सण येत असतात. कोणते, शिमगा पाडवा नाही, दिवाळी आणि दसरा. वा वा वा, जणू दिवाळी दसरा म्हटले म्हणजे फार आनंदाची व्यक्त अभिव्यक्ती करण्याकरता दिवाळी यावं लागते, फार आनंदाची व्यक्ती करता दसरा यावं लागतो. आणि त्याच्यापेक्षा हा आनंद मिळाला, दोन्ही सण एकत्र चालले एकनाथ. आज दिवाळी दसरा. काय झालं म्हटले, संत पाय आले घरा. संत महात्मे आपल्या घरी आलेले, आपल्या त्यांची भेट झालेली आहे, त्याच्यानंतर आपण त्यांच्या संगतीचा आनंद केलेला आहे. म्हणून मोठं भाग्य आहे. आज दिवाळी दसरा, संत पाय आले घरा. विठाला विठाला दोन्ही एकत्रित कसे आले. दसरा दिवाळी एकत्र येतात नाही,
दोन्ही बरेच दिवसाचा अंतर आहे. त्याचा अर्थ इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की दसरा दिवाळीचा मिळून आनंद एका ठिकाणी आला. म्हणून नाथ महाराज म्हणतं की आज मोठा भाग्याचा दिवस आहे. एका जनार्दनी भला आणि धन्य तोची दिवस भला. कोणता म्हटले दिवस भला कोणता? ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं असा दिवस तोच भला आहे. निवांत झाले, शांत झाले नाथ महाराज. काय बस वाटत होतं, काय वाटत होतं? हे कसं कोण उलगडेल, हे कोरं कसं उलगडले. म्हटले काय या मनुष्य शरीरात आपण आलो, काय करावं? मग कीर्तना करता इथं आपण आलो, इथं कशातच काही नाही. मग म्हणतो का आपण कशाला आलो? अहो कीर्तन आहे म्हटले, अजून तर काहीच नाही म्हटले. नसेल पण येणार या ठिकाणी. जसं आपण ज्याच्या करता आलो ते अनुकूल दिसलं तर माणसाला आनंद वाटतो, आणि अनुकूल न दिसलं तर व्यर्थ झालं वाटतं. एका जनार्दनी झाला धन्य तोचे दिवस भला. कोडे फिटले जन्माचे, सार्थक झाले पैसाचे. उडो बालक माझी, धन्य दिवस झाला, धन्य दिवस झाला, धन्य दिवस झाला. का झाला म्हणा की तुम्ही? धन्य दिवस झाला हे कळा. मग का कशा करता धन्य दिवस? दिवसाला धन्यता का देतात? माणसं दिवसाला धन्यताही देतात आणि कधी कधी शिवाय देतात. नाही कीर्तनावर निघाली मित्रमंडळी, चला चला कोण पकवाद वाजवतं, कोण गातं, कोण पैल चालवतं, असे विचार करीत ते एकमेकाला धक्के देत निघाले. आणि चला लवकर. त्याच्यामध्ये एक जण आपल्या बुटात पाय घालू लागला. ते सज्जन बसलेले होते. मध्ये जे कृपळू सज्जन असतात विंच बसलेला होता. त्याने हसवून पाय लागले, टणगण टणगाजत एकदम लगेच थंड कोमल. काय झालं? हो काय म्हणा, काहीतरी चावलं म्हटलं. मग पाहतो थोडं
काय कोणाचं तोंड पाहिजे कोण म्हणलं काय 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 बोलू लागला, त्याला बोलण्याकरता शब्द पुरेना, टाईम पूर्ण करून अरे झालं काय म्हटले, सांगितलं विंचूचा दिवस धन्य झाला का काय दिवस होता म्हटले आजचा, आपण आलो कशा करता, झालं काय म्हटलं इतकं आणि आपल्याला एवढा त्रास होईल आजच्या जीवाचं वाटलं नव्हतं, असं कदाचित माणसाला वाटतं. म्हणून कधी कधी माणसाला सामान्य घटनेपासूनच मोठी शिक्षा मिळते, फार वाटते सामान्य असते पण त्याच्यातून शिकायला बरंच काय मोठ्याची गोष्टी सांगतो तुम्हाला. ज्यांनी एका वेदाचे 4 विभाग केले, एका वेदाचे 4 विभाग केले. ऋग, यजु, साम आणि अथर्व 4 वेद आहेत ना. वेद 4 नाहीत, मुळात वेद एकच आहे. एक वेद परंतु भगवान व्यासाने कलियुगाचं सगळं चित्र रेखाटलं. कारण महात्म्याला पुढचं सगळं कळतं ना, आपल्याला पायाखालचं कळत नाही, त्याला पुढचं कळतं पुढं काय होणार कसं होणार. पण त्यासाठी ते पुढं जाऊन हे लोक शास्त्र वेद पुराण हे व्यवस्थित ठेवणार नाहीत, व्यवस्थित पाहणार नाहीत. त्याच्याकरता एवढं ओझं त्यांना 4 वेदाचं त्यांच्या वेदाचं एवढं ओझं डोक्यावर देणं योग्य नाही. मग काय केले, वेदाचे विभाग केले. ऋग्वेद वेगळा काढला, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. एका वेदाचे म्हणून व्यास शब्दाचा अर्थ होतो व्यस्यती एकम वेदम चतुर्धा विभजती ती व्यासा. व्यास शब्दाचा अर्थ काय होतो, एका वेदाचे 4 विभाग केले जाणे, म्हणून त्यांना व्यास नाव. त्यांचं नाव व्यास नाहीये, भगवंत नाव काय व्यास आहे नाही, त्यांचं नाव कृष्णद्वैपायन. व्यासांचं नाव काय माहिती का, मुळात कृष्णद्वैपायन. म्हणजे काय, ती मानवच आहे. कृष्णद्वैपायन म्हणजे काय, द्वैपायन 2 पाय नाही बरं काय. द्वीपम अयनम एषा, ज्यांच्याकत राहण्याकरता अयन म्हणजे ठिकाण, ते काय होतं द्वीप होतं, पर्वती द्वीप होते. राहण्याकरता ज्यांचे द्वीप होते, राहण्याकरता द्वीप नाही द्वीप, वेगवेगळे विभाग, आणि ते राहणं त्यांचं ठिकाण आहे, म्हणून त्याला द्वैपायन म्हटलं जातं. नाव कृष्ण होतं, नाव किती इतकुचंच नाव होतं कृष्ण. मग कृष्ण द्वैपायनम व्यासम असं म्हटलेलं आहे. कृष्ण द्वैपायन व्यास आहे. त्या व्यासाने एवढं मोठं हे पहिल्यांदा विचार केला की हे लोक इतकं ओझं करणार नाही. पुढे कलियुग जाऊन कलियुगाचा फार वेगवेगळा विकास होणार, तो चांगला होणार नाही. लोक वेदांत संपूर्ण आणि वेळे पुराण हे सगळे पाहणार नाही, सगळं भ्रष्ट करतील. म्हणून त्याने अगोदर विचार केला की एका युगात वेदाचे 4 विभाग केले. कोणी, भगवान व्यासाने. अगोदर काय केलेलं आहे, पुराणांची रचना केलेली आहे. कारण का असा एक इतिहास आहे, वेदाच्याही अगोदर पुराणाची रचना झालेली आहे, वेदाच्याही अगोदर. आणि ती रचना झाल्यानंतर पुन्हा विचार केला मग याचा फायदा कसा घ्यावा लोकांनी, काय करा या वेदाला, काय करा पुराणाला. म्हणून त्याच्याकरता त्याने पुन्हा आपली आणि कसरत करायला सुरुवात केली. तर काय केलं पाहिजे, आपण विचार करून घ्यायचा. ब्रह्म मुहूर्तावर सकाळी व्यास स्नान संध्या करून बसलेले, मौन आहेत, मौन. काही काही माणसं गप्प बसल्यानंतर माणसाला सहन होत नाही. नेहमी उड्या मारा का, तुमचं लेकरू गप्प बसतंय, त्याची तब्येत बरोबर नाही. म्हणजे ते माणूस कोणताही असला तरी तो आपापल्या पद्धतीनं राहतो. कोणी उड्यात मारतो असं नाही, कोणी उडी मारितच नाही असं नाही. आपापल्या जीवनाची चालीरीती वेगळी असते. आता हे भगवान व्यास आहे, ज्याने वेदाचे 4 विभाग केले. सामान्य बुद्धी असेल का ती? म्हटलं की नवसुते व्यास विशाल बुद्धी. व्यास कहते विशाल बुद्धी आहे ज्यांची. मग त्या विशाल बुद्धी व्यासाने काही विचार केला, काय केलं पाहिजे आपण आता.
त्यांची मन चिलबिचल झालं किंवा मनामध्ये चलबिचल वाटली की आपण काय करावं आता काय करावं आपण काय करावं आता काय करावं काय जसं आपण सांगत होतो काय करून कसं करू तसं नाही म्हटलं. आता आपल्याला यावेळी काय करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे. मग भगवान व्यास विचार करत बसलेले सकाळी प्रातःकाळ झाला तरी आपल्या धर्मकुटीतून त्या बाहेर निघायला तयार नाही. बाहेरून आवाज दिला भगवान प्रातःकाळ झालेला आहे, सूर्योदय होण्याची वेळ आलेली आहे. आपण कसे किती बसता आत कसं किती व्हायला लागले काय लागले. मला काही औषधच नाही, कसनुसतं म्हटले की औषधच नाही झालं. कसनुसतं म्हणजे औषध एक झालं आज कसनुसच व्हायला झालं काय म्हटलं काही शकतं की कसं व्हायला लागलं. मी एकच उत्तर सांगितलं की मला समाधान वाटेल. आता सगळे ज्यांचं समाधान बिघडलं त्यांनी व्यासांच्या दर्शनाला जावं आणि समाधान मिळवावं. ज्यांचं दर्शन करता समाधान मिळतं. मग जे समाधान ज्यांच्या जवळ नाही अशी माणसं महात्म्याच्या दर्शनाकरता जातात. काय सांगा मला असं नाना बरं ते गोष्टी सांगितलं बरोबर काही नाही होईल तुमचं काम असं म्हणणं काही बोललं तर बरं वाटतं. भगवान व्यास बसलेले महाराज तर बाहेर ते या म्हटले ते म्हणजे बाहेर ना कसं मनच प्रसन्न नाही. इतकं मन प्रसन्न नाही की कोणाला बोलायला तयार नाही. मग भगवान व्यास तेवढ्यामध्ये अंतस्थित होऊन बोलू लागले ते पहा मला समाधानाकरता काय करावं असं वाटायला. लोक म्हणजे आश्चर्य बिचारे समाधान ज्यांचे बिघडले ते समाधान होण्याकरता तुमच्या चरणाचे सानिध्य प्राप्त करतात आणि तुमचं समाधान बिघडलं पण भूतान जगावं. तुमच्यासारख्या महात्माचं समाधान बिघडलं त्याला कोणी औषध द्यावं. हे शेवटी मी सांगितले हे डॉक्टर आहेत आणि त्यांचं डोकं दुखू लागलं काय केलं पाहिजे. आज बुद्धी बरोबर नाही डोकं दुखू कोण 4-5 डिग्री आहे जेव्हा तुमच्या बागे एवढं मोठं लोक सगळे मारतात मोठे डॉक्टर म्हणून आणि तुमचं डोकं धुकू लागल्या तुम्हाला कोणी औषध द्यावं. हे तसं झालं. भगवान व्यासाची स्थिती अशीच झाली की आता काय केलं पाहिजे म्हटले. शेवटी स्नानाकरता गंगेवर गेले स्नान केलं आणि स्नान करून बाहेर बसलेले तरी चित्त चलबिचल करायला लागला. काही मनाला समाधान मिळलं. काय केलं पाहिजे आता म्हणून एका झाडाच्या खाली भगवान व्यास समाधी लावलेली. समाधी लावल्यानंतर समाधी काही लागे ना दचकून जागा व्हायचे दचकून जागे व्हायचे. काय भरणार झालं काय म्हटले असं काय बिघडलं कशामुळे काय होतंय म्हटले. बरं ज्याच्यामुळे काय होतं ते आम्ही सगळ्याची दुरुस्त करणारे आम्ही डॉक्टर आणि तुमचं समाधान बिघडलं काय करणार काय केलं पाहिजे. बसलेले एवढ्यामध्ये संध्या उरकली. इकडे जेवढे सनकाधिक महर्षी आहेत यांना भगवान व्यासाची आठवण आली. चला आपण सनकाधिक महर्षी म्हणजे 4 जण चला हे 4 सनकाधिक महर्षी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत बरं काय. सनकाधिक म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. तर त्याने विचार करा चला भगवान व्यासांच्या भेटीला जाऊ. तर गंगेच्या पलीकडच्या बाजूला ते ना अलीकडच्या बाजूला हे अरे पलीकडे कोण दिसतंय जटाधारी एवढं झाडाखाली बसलं कोण आहे. मग काय झालं व्यास तिथं व्यास कसं काय पडते बरे एकटेच आहेत मागे पुढे कोणी कसे काय बसले त्या नाही वाटलं जिज्ञासा वाटे का म्हणून. मग त्या करता त्या तिथून वरच्या बाजूला असते झाड चालून इकडे अलीकडे आले तीन डोळे झाकून घेतले. यांच्या डोक्यामध्ये बाजार भरला वेगळाच कोणाच्या भगवान व्यासाचा समाधान मिळायला काय करावं म्हटलं. तेवढा येत असताना सनकाधिक महर्षी समोर आले. त्यांच्या पायाचा आवाज आल्यावर त्या डोळे होडी अरे बापरे आज थोडं भाकी म्हणजे भाग्य होऊ जाईल मला जाईल सत्संग चलवते अज्ञान हेतु कृत मोहमदांधकार नाशो विदायी तदोदयते विवेका. मग त्यांनी सांगितलं बरोबर आपल्याला अशा स्थितीमध्ये त्यांची स्थिती अशी झाली की आता आपण आपल्या पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी
सनकादिक वर्षाची शरणागती होती. भगवान आपण आलात फार आनंद काय म्हणतो अहो आलात म्हणजे काय आम्हाला विचारतात म्हणजे कसं काय हे पहा आज सकाळपासून मन व्यवस्थित नाही समाधान कळे ना. सनकादिक वर्ष हसायला लागले काय तुमचं समाधान तुमच्या मनामध्ये काय होणार जगात कसं वाटतं तुम्ही असं म्हटल्यानंतर म्हणजे काही म्हणा आज माणूस ते बरोबर पण त्यावेळेस त्या सनकादिक महर्षींना पाहिलं आणि त्यांचे पाय धरलेले कोणी भगवान व्यास पाय धरल्यानंतर मग म्हटले पा भगवान तसं काही करू नका तुम्हाला काय नेमकं म्हणायचं सांगा काही नाही म्हटलं आज मला समाधान नाही काय करू म्हटले मग त्यांनी सांगितले पा तुम्ही काय केले म्हणजे पुष्कळ केले काय केलं काही हे केले का हो भगवान व्यासाने ज्याला स्पर्श केलं नाही असं काय जगामध्ये विचारत ना बरायला याला काय म्हणते पायी व्यासोच्च जगत भगवान व्यास म्हणतात स्वतः व्यासोच्च जगत सर्वामी संपूर्ण जगत भगवान व्यासाचं उष्ट आहे. भगवान व्यासाने ज्याला स्पर्श केला नाही अशी कोणतीच वाङ्मय जगात वस्तू नाही. काय केलं पाहिजे म्हटलं काही नाही पण त्यावर त्याला सांगितलं की आज तुम्हाला समाधान वाटेल एवढे महात्मे सगळे एकत्रित आलेले पण त्यांच्यासह गंगेवर स्नान केले आणि याच्यानंतर आश्रमात येऊन बसलेले कोण भगवान व्यास आणि मग त्यांनी चिंतन करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या वेळात मिळाली भगवान मी काय करू आता सांगा म्हटले म्हणजे काही करायचं नाही फक्त जे केले ते जगाला द्या म्हटले महात्म्यामध्ये हाच फरक आहे. महात्मे आपल्या जवळ जे काही ते जगाला देतात ते आणि काही माणसं एवढे कधीच असतात की एक चाल असेल दुसरे कोणाला सांगायची ना आपली खालची चाल त्याला उदाहरण दुसऱ्याला कळले तर विद्यार्थी असतात मोठी गंमत व्हायची एखादा बोल असेल कोणाचा मग बोल हे आमच्या काळामध्ये तिथं काशीला एक बंगाली पखवाज वाजवणारा आला तो लक्या फार सुंदर वाजायचा मग आम्ही त्याला चहा प्यायला न्यायचं जवळ यायचं मग त्याला वाटते हे पोरं एवढं मागे काय लागेल सांगतो हो भैया हमको ये अमुक लगी तर मतलब ऐसे नाही म्हणे जिस सब बजाते तो आपको चिमटे नाही ना म्हणे चिमटा घे म्हणे तेव्हा करायचं मग एखादी नक्की चांगली वाटली का आम्ही त्याला चिमटा घ्यायचं अच्छा अच्छा काही पाहता फिरवता येते अशी काही वस्तू असतील त्याच्याकरता या ठिकाणी मी तुम्हाला काय देऊ म्हटलं असतात भगवान व्यास म्हटले पण मला काही गरज नाही पण असलेलेच वस्तू तुम्हाला समाधान लाभत नाही म्हणून थोडंसं मला दुःख वाटतंय झालं आनंदाची गोष्ट आहे. आज आपली महात्म्यांची आणि भेट झाली भाग्य येऊ दे बहुजन्म समर्थ देते सत्संग मंजल भदे पुरुषो विधावे अज्ञान हेतु प्रमोदांधकार नाशो विधाई बहुत मृतोदय विवेका अशा महात्म्यात भेट झाली असताना किंवा सगळं आणि अज्ञान दूर होतं आणि अज्ञान दूर झाल्यानंतर अंध काही लांब आहे का अंध कुठे गेलेलं नसतो अंध आपल्या ठिकाणी फक्त त्याची जी जेवढी आणि अज्ञानाची स्थिती ती मात्र झाली की आनंद आपल्यात प्राप्त नित्य प्राप्त आनंद आहे म्हणून त्याच्याकरता अशा महात्म्यात भेट झाली की ज्या भेटीमुळं आपल्या स्वात्माला हो या दिवसाला आपल्याला असा हा कार्यक्रम करण्याचा आणि प्रसंग आला आणि याच्यानंतर ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याने वाटलं असलं आता दिवस चांगला का सोडायचा आलेला मुहूर्त हातातला का सोडायचा त्याच्याकरता हा मुहूर्त साधला आणि या मुहूर्तावर ही साधना आणलेली आहे आणि मुद्दाम पाचारण केलं आम्हाला थोडंसं वेळ झाला तर करतो आम्ही भटकलं थोडंसं येते रस्ता चुकला तर त्याकरता इथं आल्यानंतर पुन्हा ठीक पहिल्याप्रमाणे अगदी जशी अभिलाष होती त्याप्रमाणे आनंद सर्वांच्या जीवाला तुम्ही आम्ही खेळली गरजाळी आनंद असा आनंद मिळाला म्हणून त्याच्याकरता मनुष्य जीवनाची त्यामुळेच आपल्यामध्ये असणार जो आनंद त्याची अभिव्यक्ती होईल तो आनंद आपल्याला मिळावा व जीवनचे अर्थ ज्ञानेश्वर
देवा